2020ला पण सर मी PSI ला होतो. बरं. तेव्हाही मला 300 मार्क्स होते. बरं. तेव्हाही अशी अपेक्षा होती की पहिल्या 5 मध्ये मी नक्की येईल. ग्राउंड पण क्वालिफाय होतं, 60 मार्काला ग्राउंड होतं. बरोबर. त्या दृष्टीने प्रयत्न चालू होते आणि अचानक आयोगाने नोटिफिकेशन काढले की 60 न राहता 100 मार्काचं केलं. त्यामुळे मी पण 60च्या दृष्टीने प्रयत्न चालू होते माझे. तेही मी मग आता 100 मार्क केले आणि क्वालिफाय कॅन्सल केलं. मी प्रयत्न वाढवले आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला ग्राउंडवरती असताना. मला चालता येत नव्हतं. मग असं झालं की सगळ्यांकडे चर्चा झाली होती की एवढे मार्क आहेत, PSI 100% होणार आहे. पण मला तर चालतं पण येत नव्हतं. मला माझा रिझल्ट घरच्यांसोबत एन्जॉय करायचा होता. कारण मला मार्क चांगले होते. मला माहिती होतं की मी पास होणार आहे, 100% मी PSI होणार आहे. पण मला ते घरच्यांच्या चेहऱ्यावरचं जे आनंद असतो, आईवडिलांचं जे एक रिझल्ट लागल्यानंतर जे फिलिंग असतं, ते मला पाहायचं होतं. कारण मी एक असा सर्वसाधारण विद्यार्थी राहिलेलो पहिल्यापासून. असं नाही की 10वीत पहिला आलो, 12वीत पहिला आलो, ग्रॅज्युएशनला पहिला आलो. म्हणजे मी आपण जे म्हणतो ना गर्दीतला विद्यार्थी, तसा गर्दीतलाच विद्यार्थी होतो. म्हणजे ॲव्हरेज, असं नाही की खूपच कमी किंवा खूपच हुशार, असं नाही. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की 2021चा PSIचा रिझल्ट बहुप्रतीक्षित होता आणि नुकतीच त्याची निवड यादी लागली आणि त्या निवड यादीमध्ये पहिल्या क्रमांकाने निवड झालेले अजय कळसकर सर आपल्यासोबत आहेत. अजयजी, आपलं वास्तवकट्ट्यावरती स्वागत. खरं तर तुमचा जो निकाल आहे, 3 वर्ष ही प्रोसेस होती. 3 वर्ष तुम्ही वाट पाहत होते. प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला झगडावं लागत होतं. फायनली तुमची मेरिट लिस्ट लागली, निवड यादी लागली आणि तुमचा पहिला क्रमांक त्या निवड यादीमध्ये आहे. कसं सेलिब्रेट केला तो क्षण? म्हणजे जेव्हा रिझल्ट लागला तर तेव्हा मी आधी पण सांगितलंय की वडिलांची सर्जरी झाली होती आणि आम्ही सगळे हॉस्पिटलमध्येच होतो. अच्छा. म्हणजे 20ला माझा इंटरव्ह्यू झाला. सगळ्यांना वाटलं होतं की 20लाच रिझल्ट लागेल. बरोबर. आणि वडिलांना असं सांगितलं होतं की म्हणजे 20 ते 30 तारखेदरम्यान तुम्ही कधी ऑपरेशन करा, कारण त्याचं हरण्याचं ऑपरेशन होतं. असं काही एवढं मेजर नव्हतं. डॉक्टरांनी तेवढे स्पॅन दिला होता की तुम्ही कधीही करा. पण 20ला रिझल्ट लागेल त्याच्यामुळे आम्ही ते पोस्टपोन करत होतो. 20चं परत 28वरती गेलं, 28चं परत 5ला गेलं. मग आम्ही असं ठरवलं की आता अजून लांबण्यात काही मजा नाही. कारण मला असं वाटत होतं मला माझा रिझल्ट घरच्यांसोबत एन्जॉय करायचा होता. कारण मला मार्क चांगले होते. मला माहिती होतं की मी पास होणार आहे, 100% मी PSI होणार आहे. पण मला ते घरच्यांच्या चेहऱ्यावरचं जे आनंद असतो, आईवडिलांचं जे एक रिझल्ट लागल्यानंतर जे फिलिंग असतं, ते मला पाहायचं होतं. पण त्यामुळे आम्ही ते पोस्टपोन केलं. पण ते रिझल्ट काय लागत नव्हता. मग आम्ही त्यांना ॲडमिट केलं आणि मला वाटतंय 10 तारखेला रिझल्ट लागला. आणि योगायोग असा की त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता वडिलांना डिस्चार्ज दिला. आम्ही त्याच प्रोसेसमध्ये होतो सगळेजण. घरून पण आले होते, चुलते आले होते, लहान भाऊ आले होता. मग त्या प्रोसेसमध्ये असताना आम्ही जस्ट खाली कॅन्टीनला बसलो होतो. कारण शक्यता होतीच, कारण बऱ्यापैकी ग्रुपवरती चालू होतं आज रिझल्ट कन्फर्म आहे. मग आम्ही असंच खाली चहा घेत होतो. माझा मोठा भाऊ पण होता, तो वरती डिस्चार्जची प्रोसेस करत होता. आम्ही खाली बसलो होतो. माझा मित्रही होता हर्षद म्हणून. आम्ही सगळे असंच बसलो होतो आणि 4-4:30 वाजता रिझल्ट लागला. आम्ही तिथे कॅन्टीनमध्येच बसलो होतो. मला अजूनही आठवतंय, तर मित्र, म्हणजे मी नाही चेक केला रिझल्ट, त्या मित्रांनी चेक केला आणि तो लिटरली असा म्हणजे मला न दाखवतच पळायला लागला. म्हणला अजय, अरे तू पाहिलाय? मी त्याला विचारलं, तर हर्षद मला सांग, खरंच मी पाहिलाय का? तर तो म्हणायचा हो तो पाहिलाच, आणि लांब लांब पळायचा. म्हणजे अशाच पद्धतीने त्या दिवशी रिझल्ट लागला. आणि याचा मला जास्त आनंद का वाटला, कारण वडिलांच्या किंवा आईच्या किंवा माझे काका आहेत त्यांना जो आनंद झाला होता, तो आनंद मला खूप माझ्या रिझल्टपेक्षा भारी वाटला. कारण ते पाहून मला खूप भारी वाटलं की आईच्या डोळ्यात आनंद अश्रू होते, वडिलांना मी पहिल्यांदा रडताना पाहिलं, ते मला खूप भारी वाटलं. म्हणजे वडिलांचं ऑपरेशन पण सक्सेस झालं, त्यांना डिस्चार्ज झाला आणि त्याच दिवशी तुम्हाला रिझल्ट पण लागला. म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला सेलिब्रेट करता आल्या. निश्चितच. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे येणंच का ठरवलं होतं? मी एका शेतकरी कुटुंबातून येतो. त्यामुळे असं नव्हतं की मी पहिल्याला लहानपणापासूनच मला स्पर्धा परीक्षांकडे यायचं वगैरे, किंवा माझ्या घरातलं कोण आहे म्हणून त्यांचं पाहून मी करतोय. मला आठवतं की 10वीत असताना गावातच आमचा एक मुलगा करत होता. त्याचं सिलेक्शन वगैरे काय झालं नव्हतं, पण तो जस्ट आपला, आमचे फॅमिली रिलेशन चांगले, तो घरी आला होता आणि माझा 10वीचा रिझल्ट लागला होता. मग आता पुढं काय, आम्ही असंच बसलो होतो आणि तेवढ्यात तो आला आणि तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मग आल्यानंतर अशी चर्चा झाली. मग त्याने सांगितलं की असं असं असतं. म्हणजे तेव्हा मला कळलं MPSC UPSC वगैरे असं काहीतरी असतं. मग त्यांनी सांगितलं की
असा अभ्यास करावा लागतो, हेच विषय असतात, तू आतापर्यंत जे शिकलाय तेच असतं, जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल, म्हणजे राज्यशास्त्र असेल, आणि हे तू एकदा करून बघ, खूप भारी असतं. त्याने तेव्हा रियालिटी सांगितली होती मला की एवढं कॉम्पिटिशन असतं, एवढी मुलं बसतात, ही प्रोसेस असते. मला तेव्हा असं वाटलं मग करायला काय हरकत आहे, स्वतःला आजमावून पाहायला काय हरकत आहे. बरोबर. मग तेव्हा मला त्या क्षेत्राबद्दल माहिती झाली आणि तेव्हा मी तिथून पुढे ठरवलं की आपण एकदा तरी हे करून बघायचं. ग्रॅज्युएशन कशात झालं? माझं ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चरमध्ये झालं. ओके. त्याचं कारण असं की माझं मॅथ्स वीक होतं. बरं. म्हणजे मला ते 10वी मध्ये कळलं होतं की आपण एवढं काही ठीकठाक नाही गणितामध्ये. मग माझ्या मोठ्या भावाने मला सांगितलं की मॅथ्स हा विषय सोडता येतो आणि क्रॉप सायन्स घेता येतो. मला खूप आनंद झाला. अरे मी म्हटलं किती भारी नाही का, मग आपल्याला जो विषय आवडत नाही तो आपल्याला सोडता येतो आणि आपल्याला दुसरा ऑप्शन आहे घ्यायला. मग मी 11वीला क्रॉप सायन्स विषय घेतला. माझं 11वी-12वी श्रीगोंद्याला झालं, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय इथून. आणि मग म्हणजे माझा त्यावेळेस क्रॉप सायन्स घेतल्यामुळं इंजिनिअरिंगकडे जाण्याचा विषय संपला होता, कारण मॅथ्स नसल्यामुळे मी इकडे जाऊ शकत नव्हतो. आणि डॉक्टर वगैरे होण्याची मला म्हणजे अशी काही आवड नव्हती, कारण तसं हेच नव्हतं की डॉक्टर वगैरे व्हावं आपण, असं काही इच्छाच नव्हती. आणि आधी जे मी म्हटलं तुम्हाला सांगितलं की स्पर्धा परीक्षांची जी करायची इच्छा होती, मग त्यामुळे मग मी बाकीचे ऑप्शन कट करत गेलो. माझ्या डोक्यात तेच होतं, फक्त स्पर्धा परीक्षा. मग 11वी-12वी झाली. 12वी नंतर क्रॉप सायन्स असल्यामुळं मला ॲग्रीला ॲडमिशन घेतलं मी. नंबर लागला माझा बारामतीला. तिथून मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती येथून मी माझं पदवीचं शिक्षण घेतलं. म्हणजे पदवीचं शिक्षण होईपर्यंत मी असं काही फुल फोकसली अभ्यास करत नव्हतो. फक्त बॅक ऑफ द माइंड कुठेतरी डोक्यात होतं की आपल्याला करायचं तर हेच करायचं. म्हणजे त्या दृष्टीने प्रयत्न असे काही विषय चालू नव्हते, कारण मी एक असा सर्वसाधारण विद्यार्थी राहिलेलो पहिल्यापासून. असं नाही की 10वीत पहिला आलो, 12वीत पहिला आलो, ग्रॅज्युएशनला पहिला आलो. म्हणजे मी आपण जे म्हणतो ना गर्दीतला विद्यार्थी, तसा गर्दीतलाच विद्यार्थी होतो. म्हणजे ॲव्हरेज, असं नाही की खूपच कमी किंवा खूपच हुशार, असं नाही. म्हणजे मला अजून आठवतं की 10वीपर्यंत लास्ट बेंचला असायचो. आणि असं असायचं की सरांनी प्रश्न जरी विचारले, उत्तर जरी येत असलं तरी स्वतःहून मी कधी हात वरती केला नाही, कारण तो एक मनात न्यूनगंड होता की कशाला. जेव्हा सर स्वतः विचारतील, जेव्हा स्वतः सर माझ्यापाशी येतील, उभा करतील, तेव्हाच मी काय ते उत्तर द्यायचं. मग अशा रीतीने ग्रॅज्युएशन झालं. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर करायचं काय, तर वडिलांना सांगितलं मला असं असं करायचंय. आणि माझं नशीब असं की माझं कुटुंब असं मला भेटलं की त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे मला पहिलीला घालण्याचा डिसिजन फक्त वडिलांचा असेल. त्यानंतरचं मग पुढचं माझं जे काही शिक्षण असेल, 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, त्यात परत BSc ॲग्रिकल्चर घ्यायचं असेल, त्यांनी असं सांगितलं होतं की तुझं तू ठरव, आमचा 100% पाठिंबा राहील. आणि कसं वडील म्हणजे आईवडील काय सांगतात जनरली, काय करायचं ते कर, फक्त चांगलं कर. मलाही एवढं सांगणं होतं की काय करशील ते कर, तुला जे करायचं ते कर, फक्त चांगलं कर. हे सगळं करत असताना तुम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आलात. हो. कशा पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली होती? मला सर जून 2017 माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. मग त्यानंतर मी पुण्यात आलो. आणि तेव्हा मी असं ठरवलं नव्हतं की म्हणजे करायचं काय, MPSC करायची की UPSC करायची. मला नंतर माझा मोठा भाऊ, तो पण या क्षेत्रात आहे, त्याला विचारलं मी. मग त्याने असं सांगितलं की UPSC करतो, कारण त्याला माझं पोटेन्शियल वगैरे माहिती होतं, कष्ट करण्याची माझी तयारी आहे हे त्याला माहिती होतं. मग तो मला म्हटला की तू UPSC कर. मग मी फुल फोकसली UPSC सुरू केलं. पहिला अटेम्प्ट हे दिला मी, त्यामध्ये मला अपयश आलं. म्हणजे साधारणतः पहिले 2018 पासून माझा व्यवस्थित अभ्यास सुरू झाला होता. आणि ते म्हणतात ना एव्हरी डे अँड एव्हरी आय एम गेटिंग बेटर अँड बेटर, तसं मला माझ्यात सुधारणा जाणवत होती. आता द हिंदू पेपर लावला होता मी. सुरुवातीला जेव्हा मी पेपर वाचायला घेतला तेव्हा मला त्यातले बऱ्यापैकी शब्द म्हणजे जवळजवळ सगळ्याच पेपर सर्च करावा लागायचं शब्दार्थ. नंतर मला ते जाणवत होतं की आपल्यात इम्प्रूव्हमेंट आहे, कमी 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 होत. अशी एक वेळ आली होती की मला हार्डली 4-5 शब्द सर्च करावं लागायचे की ज्यांचा मला अर्थ माहीत नव्हता. परत NCERT कंप्लीट केल्या होत्या मी सगळ्या, त्याच्या पाठीमागचे क्वेश्चन ते सोडवायचे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. आणि ग्रॅज्युएशन माझं ॲग्रिकल्चरमध्ये झालं होतं, त्यामुळं ऑप्शनलचा काही विषयच नव्हता, तो मला आहे तसाच हे करायचं होतं. त्यामुळे ऑप्शनल पण सगळं रेडी झालं होतं. पण मी पहिली प्री नापास झालो UPSCची. आणि मला आठवतंय 2019 सायमल्टेनियसली मी MPSCचे पण पेपर देत होतो. 2019ला असं झालं, मला 195 स्कोर आला राज्यसेवा प्रीला. आणि पण सगळे म्हटले की आता तू 100% पास होशील, मला तू इकडेच हे कर, माझं पाठांतर पण चांगलं आहे. मलाही असं वाटलं की
पहिल्याच ह्याच्यात आपण इकडचा आपण फुल फोकसला अभ्यास पण नाही केला आणि ते करता करताच आपला एवढा चांगला स्कोर आलाय, करायला काय हरकत आहे. मग मी थोडंसं मेनचे मराठी इंग्लिश असेल म्हणजे 100% मला अशी गॅरंटी नव्हती की पास होईल, कारण काट ऑफ स्कोर होता, 195 स्कोर होता आणि मेरिट 197 लागलं. 2 मार्कांनी माझी ती प्री गेली. परंतु मी UPSC कडून MPSC कडे शिफ्ट झालो होतो आणि मग तेव्हापासून मग मी परत UPSC कडे शिफ्ट नाही झालो. आता म्हटलं याच्यात पडलोय तर हेच कंटिन्यू करा. मग तेच कंटिन्यू केलं. 2019ची मी ते सांगितलं ते नापास झालो, 2020ची नापास झालो आणि 2021ला असा प्रसंग घडला, लॉकडाऊन होतं, कोविड नंतर घरीच होतो आणि आईची म्हणजे आई आजारी पडली, आईची एन्जिओप्लास्टी झाली. मग तेव्हा असं वाटलं, म्हणजे खूप घाबरलो होतो मी, कारण आईची जी परिस्थिती म्हणजे क्रिटिकल परिस्थिती होती. मग ते पाहून मला असं वाटलं आता आपण काहीतरी केलं पाहिजे, नाही का. आपण किती दिवस हे चालणार, 3-4 वर्ष ॲक्च्युअली झाली होती. मग आता जी एक्झाम येईल म्हणलं ती कोणती का असाना त्यातून पोस्ट घ्यायची आणि योगायोग असा झाला, कंबाईनची परीक्षा होती तेव्हा PSIची. मी ते कारण घरीच होतो, सेंटर पण आपलं नगरच आलं होतं. गेलो, पेपर दिला आणि स्कोर आला माझा, म्हणजे पास होईल असं वाटलं मला. आणि कोविडमुळे समोर म्हणजे माणसांचीच गॅरंटी नव्हती, मग समोर पेपर वगैरे काय नव्हतं आणि परिस्थिती माझी अशी झाली होती की आईचं ते पाहिलं होतं, काही करून आपल्याला पोस्ट पाहिजे. मग त्यानुसार त्यावर मी ठरवलं की आता PSI पास झालोय, आता हेच कंटिन्यू करू, कोणती तरी एक पोस्ट घेऊ आणि नंतर मग भविष्यात पुढचा अभ्यास चालू करू. त्यामुळे मी UPSC कडून PSI कडे हा असा माझा प्रवास सुरू झाला. UPSC कडून राज्यसेवा, राज्यसेवेकडून PSI. PSI मध्ये डायरेक्ट तुम्ही टॉप. हो. काय नक्की PSI मध्ये टॉप येण्यासाठी कशा पद्धतीने तयार केली होती? कारण आपण पाहतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा जेवढा वर्ग आहे त्यातला 70% वर्ग हा PSIची तयारी करतो. हो. कदाचित आकडा मागे पुढे असेल, परंतु मॅक्झिमम वर्ग हा PSI ग्रामीण भागातला तो त्यांची ड्रीम पोस्ट असते. काय नक्की तुम्हाला पहिलं येण्यासाठी काय करावं लागलं असं, जेणेकरून विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एक दिशा मिळेल? मला वाटतं सर, पहिल्या येण्यामागे माझी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल म्हणजे सातत्य. कारण मी जेव्हा पुण्यात असायचो तेव्हा एकही दिवस झाला नाही की मी लायब्ररीत गेलो नाही. लायब्ररीत जाऊन बी असंच म्हणजे गेलो, सॅक ठेवली आणि आलो माघारी, असं झालं नाही. कारण माझं एक टार्गेट असायचं, छोटे छोटे टार्गेट ठरवले होते मी की बाबा 7 दिवसात मला हे संपवायचं आहे, हा विषय संपवायचा आहे, पुढल्या 8 दिवसात मला हा विषय घ्यायचा आहे. आणि वाचण्याची माझी एक पद्धत होती की मी आज सपोज 50 पेजेस वाचले तर पुढल्या दिवशी मी ते पहिले 50 पेजेस आधी रिवाईज करणार आणि मग पुढचे 50 वाचणार. 50 म्हणजे जे काय होतील ते. तिसऱ्या दिवशी ह्या 2 दिवसात मी जे काय 50-100 पेजेस वाचलेत ते सकाळी गेल्यानंतर रिवाईज करणार आणि मग पुढचे पेजेस वाचणार. आणि व्हायचं काय, म्हणजे वाचायला मला वेळ जायचा त्या विषयाला, पण जोपर्यंत जेव्हा मी शेवटच्या पेजवर जायचो तेव्हा माझे 3-4 रिव्हिजन झालेले असायचे, कारण मी पुढे जातच नव्हतो. जोपर्यंत माझं पहिलं व्यवस्थित रिवाईज होत नाही तरच मी पुढे जायचो. पुस्तक संपवून हे तुमचं टार्गेट नव्हतं माझं. त्याच्यात जो काही कंटेंट होता किंवा जो सिलेबसचे जे मुद्दे होते ते मी फॉलो करायचा प्रयत्न केला. आणि कुठे केला अभ्यास? मी इथे पुण्यातच केला. अच्छा. मग कसं शेड्यूल कसं होतं? काय शेड्यूल म्हणजे जे इतर मुलांप्रमाणे असतं तेच. असं मी स्वतःला एक रिस्ट्रिक्शन नव्हतं घातलं की 6लाच उठायचं, 7ला लायब्ररीतच गेलं पाहिजे, 9ला चहाला बाहेर आलंच पाहिजे. मग साधारणतः 7, 7:30, 8 वाजायच्या, कधी 8 पर्यंत जनरल मी लायब्ररीत जायचो. गेल्यानंतर आदल्या दिवशी जे काय वाचलंय ते रिवाईज करायचो आणि नंतर मग दिवसाचं शेड्यूल मग 12-1 पर्यंत बसणार, तिथं मग जेवायला येणार, परत 5ला जनरली चहाला जाणार, परत 8, 8:30 पर्यंत बसणार, जेवण करणार, परत 9 ते 11, 11:30 डिपेंड लायब्ररी किती वाजता बंद होते. कारण मी 2-3 लायब्ररी बदलल्या. माझी SB रोडला एक लायब्ररी होती, आंबेडकर लायब्ररी म्हणून, तिचं टायमिंग सकाळी 6 ते 10 पर्यंत होतं. आणि माझे रूम इथं मॉडेल कॉलनीमध्ये रूम आहे, ते माझ्यापासून 2-3 किलोमीटर असेल लायब्ररी. मग तेव्हा काय, त्या लायब्ररीचं असं वैशिष्ट्य होतं की तिथं रिझर्व सीट नव्हती. सकाळी जाऊन नंबर लावायचा, ते गेटमध्ये चेक करणार आणि आत सोडणार. मग जसं तुम्हाला जिथं बसायचं तिथं बसू शकता. मग मी आणि माझा भाऊ सकाळी 5:30ला रूम सोडायचो लायब्ररीत जाण्यासाठी. मग तिथे जाईपर्यंत 6 वाजायच्या. तरी कधी कधी आपल्याला जी पाहिजे ती सीट भेटत नव्हती. मग कधी कधी आम्ही ऑटो करायचो. ठीक आहे, पैसे जाते जाऊ दे, परंतु वेळ महत्वाची आपल्याला सध्या. अशा म्हणजे फ्लेक्झिबिलिटी होती. असं नाही की 6 म्हणजे 7, 7 म्हणजे 7, ते डिपेंड करायचं. किंवा रात्री जर मला वाचू वाटलं तर कधी 12-1 पर्यंत वाचायचो. सकाळी थोडंसं लेट यायचो. दुपारी थोडंसं आपण जे नॅप घेतो ती नॅप घेणार, थोडंसं फ्रेश होणार,
वाटलंच तर जास्तच बोर झालं तर कॉमेडी शो आहेत ते पाहणार. म्हणजे असं एकंदरीत जे इतर विद्यार्थी करतात तेच मी करत होतो. मी असं काही विशेष वेगळं करत नव्हतो. तुमचा 2021ला तुमची जाहिरात आली, हो रिझल्ट 2024ला. हो. काय मध्यंतरीच्या कालावधीत काय होते मानसिकता? 2020ला पण सर मी PSI ला होतो. बरं. तेव्हाही मला 300 मार्क्स होते. बरं. तेव्हाही अशी अपेक्षा होती की पहिल्या 5 मध्ये मी नक्की येईल. ग्राउंड पण क्वालिफाय होतं, 60 मार्काला ग्राउंड होतं. बरोबर. त्या दृष्टीने प्रयत्न चालू होते आणि अचानक आयोगाने नोटिफिकेशन काढले की 60 न राहता 100 मार्काचं केलं. त्यामुळे मी पण 60च्या दृष्टीने प्रयत्न चालू होते माझे. तेही मी मग आता 100 मार्क केले आणि क्वालिफाय कॅन्सल केलं. मी प्रयत्न वाढवले आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला ग्राउंडवरती असताना. मला चालता येत नव्हतं. मग असं झालं की सगळ्यांकडे चर्चा झाली होती की एवढे मार्क आहेत, PSI 100% होणार आहे, पण मला तर चालतं पण येत नव्हतं. मग तो काळ माझ्यासाठी खूप भयानक होता, कारण एवढे मार्क असून मी घरी राहणार होतो. कारण डॉक्टरने मला असं सांगितलं होतं की जर तू ह्या कंडिशनमध्ये पळाला तर कदाचित थोडंसं मला मायनर फ्रॅक्चर होतं, ते कदाचित तुझा पाय ब्रेक पण होऊ शकतो. तू रिस्क कशासाठी घेतोय, तुला पाय महत्वाचा आहे का पोस्ट महत्वाची? घरच्यांशी मी चर्चा केली, मोठ्या भावाचा सल्ला घेतला. मग फायनली असं ठरलं, कारण मला असं वाटायचं की आपण पेन किलर वगैरे किंवा स्ट्रॉंग एखादी गोळी वगैरे खाऊन पळूयात. पण घरच्यांनी अपोज केलं त्या गोष्टीला. मोठ्या भावाने सांगितलं पोस्टपेक्षा पाय महत्वाचा आहे. त्यामुळे मी ती 2020ची काही देऊ शकलो नाही. त्यासोबत मी 21ची PSI पास झालो होतो. मग मी ठरवलं की समोर आहे काहीतरी, 20 गेले तरी चालेल पण 21 आहे. मग मी त्या 21चं हळूहळू घरी असतानाच गावाकडे थोडी हळूहळू प्रॅक्टिस केली. सकाळी अर्धा तास हळूहळू वाढवत गेलो, संध्याकाळी अर्धा तास, आणि त्या पद्धतीने आज इथपर्यंत पोहोचलो. बरं. नाही, मधला जो 2-3 म्हणजे तुम्ही 2020 मध्येच पहिले आले असते जर कदाचित तुम्हाला जर ग्राउंड क्वालिफाय असतं. शक्यता होती. मार्क्स म्हणजे हो 300 मार्क्स होते मला. ओके, सॉरी 300 मार्क हो. खूप मार्क होते. हो. पण हा जो 2021चा प्रवास होता याच्यामध्ये असं मानसिक त्रास नव्हता होत? कारण 3 वर्ष एक जाहिरात. हो, मानसिक त्रास झाला, परंतु घरून सपोर्ट खूप जास्त प्रमाणात. कारण ते सांगायचे की ठीक आहे, झाले ते झाले, परंतु समोर तुझ्याकडे आता जे आहे, जे होऊन गेले त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा जे समोर आहे त्याच्याकडे लक्ष दे. आणि माझा मोठा भाऊ माझ्यासोबतच अभ्यास करतो. त्यामुळे मला त्यांनी हे गोष्टी माझ्या म्हणजे जो मानसिक त्रास आहे तो एवढा जाणूच दिला नाही. कारण प्रत्येक वेळी तो मला सपोर्ट करायला होता. म्हणजे इव्हन अभ्यासातही त्यांनी तेवढीच मदत केली, आणि जो आपण म्हणतो इमोशनल स्ट्रगल त्याच्यातही त्याची खूप मदत झाली. त्याच्यामुळे मी आज इथे आहे. अच्छा, बरेच विद्यार्थी बरेच वर्षापासून अभ्यास करतात, म्हणजे विशेषतः PSI साठी. काय चुका होतात की खूप जास्त वर्ष त्यांना या क्षेत्रात लागतात? म्हणजे आता सर मुलांचं काय होतं, जसं माझं झालं, मी आधी UPSC केली, मग MPSC केली, मग कंबाईन. एका एक्झामवरती फोकस नव्हता. आणि मुलांना कसं वाटतं पटकस काहीतरी घ्यावं आणि म्हणजे लवकर यश मिळवण्याच्या नादात आपण कंटिन्युअसली त्या अपयशाच्या चक्रात गुंतून राहतो की पटकेस मिळवण्याच्या नादात. आता माझं कसं व्हायचं, आली राज्यसेवा दिली, आली कंबाईन दिली, आली एक्साइज PSI दिली, आली ॲग्रीची दिली, आली फॉरेस्ट दिली, आणि मला असं वाटतं स्पर्धा परीक्षेचं एक जे सायकल आहे, प्री मेन्स इंटरव्ह्यू, म्हणून ती सायकलच पूर्ण करत नाही. ह्या प्रीचा अभ्यास केला की दुसऱ्या प्रीचा अभ्यास, ते मेन्सचा अभ्यासच करत नाही. मला असं वाटतं की तुम्ही आता राज्यसेवा फोकस केली, कोणती एक्झाम फोकस करा, त्याचा तुम्ही प्रीचा अभ्यास केला, भलेही तुम्हाला पैसे आलं, तुम्ही मेनचा अभ्यास करा, तुम्ही ते सायकल पूर्ण करा. कारण कसं होतं, मेन्सचा तुम्ही अभ्यास केला की प्रीचे 4-5 किंवा 5-7 काय प्रश्न असतील ते तुमचे सुटून जातात, की ते इतर मुलांना येत नाहीत. तिथे तुम्हाला एज भेटते कारण तुमचा मेनचा अभ्यास, त्यामुळे तुमची प्री आरामात निघून जाते. अगदी बरोबर. तुमची जी काही जाहिरात होती त्याच्यामध्ये फिजिकल तुम्हाला क्वालिफाय होतं. हो. ते फिजिकल क्वालिफाय होतं म्हणजे तुमचं एक तर मुख्य परीक्षेचे मार्क आणि इंटरव्ह्यूचे मार्क, हो, हे दोन्ही महत्वाचे आहेत. काय मुलाखतीच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही, तुम्हाला किती मार्क होते? मला मुलाखतीला 24 मार्क होते, म्हणजे ॲव्हरेज मार्क होते. झालं असं की मला मेन्सला चांगला स्कोर होता, त्यामुळं मी आधी जसं सांगितलं की सगळे मला सांगायचे की तू पास होणार आहे, 100% पास होणार. त्यामुळं मुलाखतीला मी असं काही विशेष तयारी केली नव्हती. पास होणार होते हे माहिती आहे, हो. फक्त लढाई पहिल्या येण्यासाठी होती. पहिल्या येण्यासाठी होती. मग त्यासाठी मी 2-3 ठिकाणी मॉक पण दिले. आणि मुलाखतीचं मला एवढंच सांगायचं आहे की आपण म्हणजे मुलाखत काय प्रश्न विचारतील हे सांगू शकणार, पण आधी प्रेडिक्ट करू शकतो. आता माझं ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे, त्या संदर्भात मी प्रश्न काढून ठेवले होते की मला कसा प्रश्न येऊ शकतो. आणि बऱ्यापैकी प्रश्न म्हणजे मला जे अपेक्षित होते, 2-3 प्रश्न सरांनी म्हणजे मला जे अपेक्षित नव्हते ते प्रश्न मला नाही आले. मी सरांना सॉरी म्हटलं,
आणि जे मला अपेक्षित होते त्याचे मी बऱ्यापैकी उत्तरं दिली, परंतु मला असं एक जाणवलं की त्यांचा उद्देश मला किती माहिती आहे हा नव्हता, की मला किती नॉलेज आहे, परंतु ते मला माझे पेशंट चेक करत होते की बाबा ह्याला आपण क्रॉस क्वेश्चन केल्यानंतर हा किती पॅनिक होतोय, हा किती आत्मविश्वासाने बोलतोय. त्यामुळं मुलाखतीचं मी एवढंच सांगेल की स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमचं जे बॅकग्राऊंड असेल किंवा आपलं जे प्रोफाईल म्हणतो आपण, प्रोफाईल आपलं ग्रॅज्युएशन, याच्यावरतीच प्रश्न असतात जनरली. आणि ते कशावरती प्रश्न विचारले होते जास्त तुम्हाला? म्हणजे सर मी शेवटचा विद्यार्थी होतो. साधारणतः 1 वाजली होती आणि मी दरवाजा ओपन केला. मला वाघ सरांचा पॅनल होता. मी दरवाजा उघडला आणि जाऊन बसलो. सरांनी इंट्रोडक्शन वगैरे काय विचारलं नाही. सर जस्ट असेच बाहेर पाहत होते. मला पहिलाच प्रश्न आहे, ते असं समोर झाड होतं ते ह्याच्यामध्ये ठेवलेलं. मग त्यांनी मला विचारलं, झाडाचा तुझं ॲग्रिकल्चर झालंय, मग मला सांग म्हटले त्या झाडाचा कलर हिरवा काय. मग मी सांगितलं सर त्याच्यात क्लोरोफिल वगैरे असतो, परत प्रकाशाचं वगैरे. पण ते अजून मग मला त्यांनी ग्रिल केलं की असंच का, तसंच का, क्लोरोफिलच असतं का नक्की, तुला काय वाटतंय. हा माझा पहिला प्रश्न होता. परत त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला. म्हणले आता मला सांग असे फळांचे अशा फळबागांचे म्हणजे हे नाव सांग मला की जे कमीत कमी आपण त्याच्यात कष्ट करता किंवा कमीत कमी पाणी वापरता ते येऊ शकतात. मग मी त्यांना सांगितलं सर, म्हणलं सीताफळ सर आपण घेऊ शकतो कारण कोरडवाहू भागात ते घेतलं जातं. मग ते मला म्हटले नाही, म्हटले सीताफळ सोडून अजून कोणते सांग. मला ते काय आठवलं नाही. मग त्यांनीच मला सांगितलं, म्हणले आपण बोर घेऊ शकतो, परत अंजीर घेऊ शकतो. म्हणजे एकदम असं कॉपरेटिव्ह होते. जर मला उत्तर नाही आलं तर ते पण सांगत होते उत्तर. अच्छा, वाघ सरांचं बॅकग्राऊंड काय ॲग्रिकल्चर होतं? नाही, ॲग्रिकल्चर नाही सरांचं. ठीक आहे, त्यांना माहिती आहे तर तुम्हाला माहिती असणं अपेक्षित होतं त्यांना. निश्चितच या सगळ्या यशामधला प्रवास तुम्ही सांगितला. मुलाखतीच्या शेवटी काय सांगाल की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने या परीक्षांना सामोरं गेलं पाहिजे, किंवा जे नवीन विद्यार्थी आहेत ह्या नवीन विद्यार्थ्यांनी कुठला विचार करून या क्षेत्रात आलं पाहिजे? आता रिझल्ट लागल्यानंतर सर घरी म्हणजे मला मेसेज वगैरे अनेक पालक मुलांचे फोन आले की माझ्या मुलाला हे करायचंय किंवा त्या मुलाची इच्छा होती मला हे करायचंय. तर माझं असं सांगणं म्हणजे मुलांना पण आणि त्यांच्या पालकांना पण त्या मुलाच्या इच्छा आणि क्षमता तुम्ही ओळखा आणि त्या म्हणजे त्या मुलांनी ओळखावेत आणि पालकांनी ओळखावेत. आता कसं असतं, एखादा पास झाला तर मी पहिला आलोय, माझं सेलिब्रेशन कोणी पाहिलं पालकांनी किंवा त्यांना असं वाटतं की आपल्याही मुलाला असंच करायचं. बरोबर. मग ते मुलाचा विचार करत नाहीत की त्याची इच्छा आहे का, त्याची क्षमता आहे का, किंवा मुलगाही हा विचार करत नाही की आपले वडील 4-5 वर्ष आपल्याला फायनान्शियल सपोर्ट करू शकतात का, आपली कौटुंबिक परिस्थिती तशी आहे का, आपण एवढा तास अभ्यास करू शकतो का, आपण जे डिमांड आहे एक्झामची ती समजून घेऊन आपण तेवढे प्रयत्न करू शकतो का. ह्या जर गोष्टी मुलांनी आणि पालकांनी म्हणजे जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे मुलांमधील आणि पालकांमधील हे ठरलं, व्यवस्थित झालं तर मग अशक्य काहीच नाही. अगदी बरोबर. आता काय राज्यसेवा UPSC परत प्रवास सुरू? आता सध्या राज्यसेवेवरती फोकस आहे, कारण आता बऱ्यापैकी होल्ड आलेला आहे राज्यसेवेवरती. UPSCचा अजून काही विचार केला नाहीये, परंतु राज्यसेवेमध्ये याच्यापेक्षा चांगले पोस्ट घेण्यासाठी नक्की प्रयत्न चालू राहतील. निश्चितच तुम्ही खरं राज्यामध्ये PSI परीक्षेमध्ये पहिले आला, हे तुमच्याकडे ते गुण आहेत. कारण 2020ला पण तुम्हाला खूप चांगले मार्क होते. राज्यसेवेला पण तुम्ही यशाच्या जवळपास जाऊन आलेला. निश्चितच भविष्यामध्ये देखील राज्यसेवेतून तुमची जी काही आवडती पोस्ट असेल ते तुम्हाला मिळेल. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तुमचा हा जो प्रवास मांडला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सर.